2000 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। एक दिवस गॅब्रिएल नावाचा देवदूत एका ज्यूइश नावाच्या तरुण युवतीसमोर आला, जिचं नाव होतं मेरी। अचानक मिळालेल्या या बातमीने मी हैराण झाले आहे। तुम्ही जसं म्हणता ते कसं काय होऊ शकतं? मी अजून कुवारी कन्या आहे, तरी पण मला ईश्वरावर भरोसा आहे आणि मी त्या परमेश्वराचे सेवक आहे आणि त्याचीच रचना आहे, म्हणून तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल। मेरी आणि तिचा होणारा नवरा जोसेफ मेझरेट नावाच्या शहरात राहत होते। ते बेथलेम शहराकडे गेले सेन्सस मध्ये आपलं नाव नोंदवण्यासाठी, जसा रोमन राजा सीझर अगस्टनचा हुकूम होता। नाझरेस पासून बेथलेहमचा प्रवास 65 मैल होता, म्हणून त्यांना बऱ्याच दिवसांपर्यंत प्रवास करावा लागला। जोसेफ आणि मेरी बेथलेहमला पोचले। मेरी, मी परतेपर्यंत तू इथेच थांब, वाटत असेल तर आराम कर। मी आज रात्री इथेच थांबण्याचा बंदोबस्त करतो। जोसेफ राहण्यासाठी जागा शोधत होता, परंतु सगळ्या जागा आधीपासूनच भरलेल्या होत्या। तुम्हाला एखादी जागा मिळाली का? आतापर्यंत तर मला एकही जागा नाही मिळाली। त्यांनी त्यांची रात्र अस्तबलमध्ये काढली, एका अशा जागेवर जिथे जनावरांना ठेवण्यात येतं। फक्त हीच एक जागा आहे जी रात्र काढण्यासाठी मिळाली आहे। थांब, मी आत्ताच जाऊन ताजे गवत घेऊन येतो, म्हणजे तू त्यावर शांत झोपशील। त्या रात्री जीससने जन्म घेतला। त्यांच्याजवळ पाळणा नव्हता, म्हणून त्यांनी बाळाला एका भांड्यात झोपवलं, ज्यामध्ये जनावरांना खायला घालतात। त्या भांड्यात ताजं गवत ठेवण्यात आलं, म्हणजे बाळाला आरामात झोपता येऊ शकेल। त्या रात्री बेथलेहमच्या जवळ शेतात काही गुराखी होते, जे मेंढरांची रखवाली करू लागले। एक देवदूत त्यांच्या समोर आला। माझ्याजवळ तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की ईश्वराच्या अवताराने जन्म घेतला आहे। काय? एक अवतार? का आम्ही त्यांना बघू शकतो? सांगा आम्हाला, ते कुठे आहेत? तुम्ही त्याला गाईच्या गोठ्यात झोपलेलं पाहाल। तर मग चला त्या अवताराला भेटून येऊया। मेंढपाळ लवकरच बेथलेहमला पोचतात। आणि ते जीससला भांड्यावर बघतात, जसं की देवदूताने सांगितलं होतं। मला सांगाल का की तुम्ही कोण आहात? ओह पवित्र माता, आम्ही इथे ईश्वराच्या अवताराला बघण्यासाठी आलो आहोत। माझ्या बाळाची बातमी तुम्हाला कशी काय मिळाली? जेव्हा आम्ही आमच्या शेतात काम करत होतो, तेव्हा एक देवदूत आमच्या समोर प्रगट झाला आणि त्यांनी आम्हाला या अवताराच्या जन्माबद्दल सांगितलं। होय, मी नशीबवान आहे की मी या अवताराची आई आहे। जीससला भेटल्यानंतर त्यांनी ही बातमी सगळीकडे पसरवली आणि ज्यांनी सुद्धा ही बातमी ऐकली ते सर्वजण आश्चर्यचकित झाले। काही वेळ झाल्यानंतर पूर्वी देशाच्या 3 सज्जन माणसांनी आकाशात एक तारा पाहिला। ए, तुम्ही पाहिला तो तारा जो सगळ्यात जास्त चमकत आहे? हो, हा तर मला एकदम वेगळाच दिसत आहे। मला असं वाटतंय की तो बहुतेक आपल्याला काहीतरी संदेश देऊ इच्छितोय। ते बघा, तो पुढे चालला आहे। चला त्याचा पाठलाग करूया। मग तिन्ही सज्जनांनी त्या ताऱ्याचा पाठलाग केला। मग ते एका अशा जागेवर पोचले ज्याचं नाव होतं जुडिया, आणि जुडियाच्या राजाचं नाव होतं हेरोद। हेरोदने त्या तिन्ही सज्जनांना भेटण्यासाठी बोलवलं। मी ऐकलंय की एका नवीन राजाचा जन्म झाला आहे। मला त्यांना बघायचं आहे। पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही इथून जाणार असाल, तेव्हा कृपया करून मला सांगा की ते कुठे आहेत, ठीक आहे? जशी तुमची आज्ञा महाराज, आम्ही परतताना तुम्हाला माहिती देऊ। त्यांनी त्या ताऱ्याचा पाठलाग सुरूच ठेवला।
तो तारा ते देव. त्यांनी त्या ताराचा पाठलाग सुरूच ठेवला. तो तारा सरळ अस्तबलच्या वर पोचला आणि अदृश्य झाला. ते तिन्ही सज्जन अस्तबलच्या आत गेले. हे आपले नवीन राजा आहेत. त्यांनी त्या बाळासमोर डोकं वाकवून नमस्कार केला. त्यांनी त्याला सोन्याचे उपहार दिले. असे उपहार दिले जे त्यांनी कधीच पाहिले नव्हते. त्या रात्री जेव्हा सगळे झोपले होते त्यावेळी एका सज्जनाला स्वप्न पडलं. परत जाताना राजा हेरोदकडे जाऊ नका, त्याला भेटू पण नका. दुसऱ्या दिवशी तिन्ही सज्जनांनी घरी जाण्यासाठी दुसरा मार्ग वापरला. राजा हेरोदने त्या तिन्ही सज्जनांना खोटं सांगितलं होतं की त्यांना जिजसची पूजा करायची आहे. तो नवीन राजा, मला त्याचं भय आहे की तो माझी जागा घेऊन जुडियाचा नवीन राजा बनू शकेल. मी त्याला शोधून काढेन आणि त्याला समाप्त करेन. त्याला ही गोष्ट माहीत नव्हती की जिजस मोठा होऊन देवांचा त्याला समाप्त करेन. त्याला ही गोष्ट माहीत नव्हती की जिजस मोठा होऊन देवांचा राजा बनेल, धर्माचा राजा बनेल, फक्त जुडियाचा राजा नाही. राजा हेरोद त्या तिन्ही सज्जनांची वाट पाहत होते. एवढी हिम्मत! ते आले पण नाहीत आणि त्याने सांगितलं सुद्धा नाही की जिजस कुठे आहे. लक्षात ठेवणार की त्यांना शिक्षा द्यायची आहे. काही हरकत नाही. मी आपल्या सैनिकांना बेथलेहमला पाठवणार आणि त्यांना आज्ञा देणार की 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या सगळ्या मुलांना मारून टाकावं. मला खात्री आहे की त्या सगळ्या मुलांमध्ये जिजस पण असलाच पाहिजे. बेथलेहममध्ये जोसेफला एक स्वप्न पडलं. जोसेफ, इजिप्तच्या दिशेने जा. राजा हेरोद जिजसला मारण्यासाठी शोधत आहे. यासाठी इजिप्तला रवाना हो. तिथे तू सुरक्षित राहशील. दुसऱ्या दिवशी पहाटे मॅरी, तयार हो. आपल्याला ही जागा लवकरात लवकर. दुसऱ्या दिवशी पहाटे मॅरी, तयार हो. आपल्याला ही जागा लवकरात लवकर सोडायला हवी. असं काय झालंय? आपण आपल्या घरी परत नाही जाऊ शकणार काय? नाही, सध्या आपण या विषयावर चर्चा नाही करणार. मी तुला प्रवासात सगळं काही सांगतो. जोसेफ मेरी आणि जिजस सोबत इजिप्तसाठी रवाना झाला, जेणेकरून तो हेरोद पासून सुरक्षित राहू शकेल. जोसेफ, मेरी आणि जिजस तोपर्यंत इजिप्तमध्ये राहिले जोपर्यंत हेरोद मेला नाही आणि मग नाझरेथला आले.